उदाहरणार्थ CHO आहे, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आहे. CHO, NPK, CAMG, आयर्न, मॉलिब्डेनम, झिंक, क्लोरीन असे वेगवेगळे 16-17 एलिमेंट प्लांटच्या ग्रोथवर परिणाम करतात. तसंच प्लांटच्या ग्रोथवर परिणाम करणारे हे हार्मोन्स आहेत की ज्याला म्हणलं जातं फायटो हार्मोन्स. त्याला अजून एक नाव आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा याला प्लांट ग्रोथ हार्मोन. आणि साधारणपणे हे 5 हार्मोन्स सध्या रेकॉर्डेड आहेत: ऑक्सिन, जिबरलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. आता ह्या 5चं वैशिष्ट्य काय बघा. ह्या 5 मधले जे पहिले 3 आहेत याला म्हणलं जातं ग्रोथ प्रमोटर. ग्रोथ प्रमोटरचा अर्थ याच्यामुळे वाढ होणार आहे. आणि हे जे 2 आहेत याला म्हणलं जातं ग्रोथ इनहिबिटर. याचा अर्थ काय? या दोघांच्यामुळे वनस्पतीची वाढ कमी होणार आहे किंवा खुंटणार आहे. म्हणजे हे 3 हार्मोन वनस्पतीला उपयोगी आहेत. या 3 हार्मोनमुळे, या 2 हार्मोनमुळे वनस्पतीची वाढ कमी होणार आहे. थोडक्यात या हार्मोनचं वैशिष्ट्य असं आहे की त्यातल्या काही हार्मोन, उदाहरणार्थ हे ऍब्सिसिक ऍसिड, इथिलीन आहे, हे काही वनस्पतीला जेव्हा काही स्ट्रेस येतो, ताण येतो, त्यावेळेस हे तयार झालेले असतात. तर याला याच्यामध्ये या ठिकाणी ग्रोथ हार्मोन. ते नाव लक्षात घ्या: ऑक्सिन, जिबरलिन, सायटोकायनिन, इथिलीन, ऍब्सिसिक ऍसिड. शॉर्ट फॉर्म बघा. जिबरलिनचा G आहे, जिब्रेलिक ऍसिड आहे केमिकली म्हणून G आहे. सायटोकायनिन CK, इथिलीन, ऍब्सिसिक ऍसिडला. तर आता आपण यातला जो पहिला हार्मोन आहे तो आपण याच्यामध्ये या ठिकाणी सुरुवात करूया. आणि हा पहिला हार्मोन आपल्याला जो बघायचा आहे त्याचं नाव आहे ऑक्सिन. सो स्टार्टिंग विथ द फर्स्ट हार्मोन दॅट इज कॉल्ड एज द ऑक्सिन. ऑक्सिनचं वैशिष्ट्य काय? ऑक्सिनला असं म्हणलं जातं दिस इज द फर्स्ट हार्मोन डिस्कवर्ड इन द प्लांट. वनस्पतीमध्ये जे काही हार्मोन डिस्कवर झाले, आता आपण फक्त 5 हार्मोनचा विचार करतो, अजूनही बाकीचे पण हार्मोन आहेत, पण ते स्ट्रेस हार्मोन नाही, ते अतिशय ट्रेस हार्मोन मध्ये असतात, थोडे असतात, म्हणून आपल्या सिलेबस मध्ये घेतलेले नाहीये. हे 5च हार्मोन आहेत की जे वनस्पतीवर जास्त परिणाम करतात. त्यातलं हे पहिलं हार्मोन आहे की जे डिस्कवर झालेलं आहे, शास्त्रज्ञांनी त्याला याच्यामध्ये या ठिकाणी ओळखलेलं. तर हे हार्मोन जे आहे ते पहिलं हार्मोन आहे. त्याची डिस्कव्हरी कुणी केली? तर असं याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं जातं की चार्ल्स डार्विन, ऍक्च्युली डार्विन अँड हिज सन असे दोघं होते, म्हणजे तो आणि त्याचा मुलगा, त्या दोघांनी या ठिकाणी याची डिस्कव्हरी केली. चार्ल्स डार्विन जो आहे त्यांनी जेव्हा ट्रॉपिझमचा स्टडी करतो, ट्रॉपिझम म्हणजे काय? ट्रॉपिझम म्हणजे प्लॅंटची मुवमेंट. म्हणजे उदाहरणार्थ ही सगळी रूम आपण पॅक केली, एक इथं बरोबर अशी मध्ये प्लॅंट ठेवली कुंडी, आणि एका बाजूलाच फक्त सनलाईट अलाउड केली, तर सनलाईटच्या दिशेने त्याची मुवमेंट होणार आहे, त्याला म्हणायचं फोटोट्रॉपिझम. तर ही ट्रॉपिक मुवमेंट जे आहे त्याचा जेव्हा तो जो डार्विन आणि त्याचा मुलगा अभ्यास करत होता तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की या मुवमेंटसाठी काहीतरी जबाबदार आहे. आणि मग त्यांनी डिस्कव्हरी त्याच्यामध्ये या ठिकाणी या ऑक्सिन जो असेल त्याची याच्यामध्ये या ठिकाणी केली. मग त्यांनी ते असेल तर किंवा पुढे जेन्सन असेल, पुढे पाल असेल किंवा FW वेंट असेल, यांनी याच्यामध्ये या ठिकाणी पुढे काम केलं आणि ऑक्सिन जे आहे ते या ठिकाणी डिस्कव्हर केलं. आता ह्याच्यामधला एक पॉप्युलर आपण जर एक्सपेरिमेंट जर बघितला, आता डार्विनला याच्यामध्ये या ठिकाणी काय लक्षात आलं तर ऍक्च्युली ह्या सगळा एक्सपेरिमेंट या ॲव्हेना कोलेप्टाईलवर केला होता. आता ॲव्हेना कोलेप्टाईल म्हणजे काय? ॲव्हेना नावाचं एक सीड असतं, अतिशय बारीक, जशी बगर वगैरे असते, मोहरी असते त्याच्या एवढं बारीक सीड आहे. मग तेव्हा जेव्हा हे सीड जर्मिनेट होतं तेव्हा सीड जर्मिनेट झालं की वर एक ऍक्सिस येतो, खाली एक ऍक्सिस येतो. हा जो वरचा पार्ट आहे याला कोलेप्टाईल म्हणायचं आणि हा खालचा भाग असतो याला कोलेरायझर म्हणायचं. मग या सगळ्या शास्त्रज्ञांनी ते असं जर्मिनेट करून घेतलं, कारण त्यांच्या असं लक्षात आलं होतं की जो कोलेप्टाईलचा भाग आहे, हा वरचा भाग,
याच्यामध्ये काहीतरी आहे की त्याच्यामुळं ट्रॉपिझम दिसते, बेंडिंग दिसते. मग जेव्हा डार्विनने या ठिकाणी हे सगळं केलं, डार्विनच्या असं लक्षात आलं की जेव्हा असा हा अवेना कर्वेचर आहे, इकडून जर सनलाईट अलाउड केली तर त्याला असं दिसलं की याचं असं बेंडिंग होते. पुढे या ठिकाणी जो काही जेन्सन असेल किंवा बॉयसन जेन्सन असेल, त्यांनी याच्यामध्ये काय केलं तर याच्यावर अशी एक मेटलची कॅप ठेवली या वरच्या बाजूला. मग मेटलची कॅप ठेवल्यानंतर रिझल्ट त्यांना काय आलं त्याचं रेकॉर्डिंग केलं. आणि सगळ्यात शेवटी हा जो काही या ठिकाणी वेंट असेल, ते वेंटने याच्यावर क्लिअर कट डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यांनी हार्मोनच वेगळं करून दाखवलं. मग वेंटचा एक्सपेरिमेंट काय होता ते आपण, हा जो FW वेंट आहे, ऍक्च्युली FW वेंटची डिस्कवरी समजली जाते ऑक्सिजन. तर यांनी क्लिअर कट ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केला, त्या आयसोलेट करून दाखवलं. म्हणून ऑक्सिजनची डिस्कवरी जी आहे ती FW वेंटच्या नावावर जाते. ते बाकीचे जे असतील त्यांना सपोर्टिंग समजलं जातं. सुरुवात जरी या डार्विनने केली असली तरी सुद्धा. मग ह्याने एक्सपेरिमेंट काय केलं, हा जो FW वेंट आहे त्याने काय केलं, हा अवेना कर्वेचर घे, अवेना कोलेप्टाईल घेतला. हा अवेना प्लांट आहे, ते सीड आहे, याचा हा एवढा भाग प्लेट केला कोलेप्टाईल. त्याच्या असं लक्षात आलं की ह्या कोलेप्टाईलचं जे टिप आहे, थोडक्यात तुम्ही त्याला फ्युचर शूट टिप म्हणतात. हे जेव्हा वाढणार आहे तर विचार करा, हे जर वाढलं तर काय होईल, ते शूट होईल. आणि खाली काय वाढेल, ते रूट होईल. म्हणजे ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे, रूट टिप. याला काय म्हणणार आहे, शूट. मग या वेंटनी काय केलं, हा जो भाग आहे हा कट केला. हे कट करून एक मीडियम त्यांनी घेतलं, ऍब्सॉर्बिंग मीडियम, हायड्रोस्कोपिक मीडियम. हे मीडियम घेऊन त्याच्यामध्ये सगळे टीप ठेवले. त्याच्या असं लक्षात आलं त्या टीप मधला सगळं सबस्टन्स हा या हायड्रोस्कोपिक मटेरियल मध्ये आला. मग हे काय होतं, हे आगार सारखं मटेरियल. आगार काय करतं, पाणी असेल लिक्विड असेल ते ऍब्सॉर्ब करतं. म्हणजे आता या टीप मधला सगळा पदार्थ कुठं आला, पुढं काय केलं यांनी, याचे छोटे छोट्याशा केक्स, वड्या तयार केल्या. आणि हे जो कट केलेला भाग होता, हा कट केलेला भाग वरचा कट करून ठेवला, त्याच्यावर त्यांनी असं स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये आणि सनलाईट आलं. काय दिसलं, ही जी वडी होती ज्याच्यामध्ये हे ऑक्सिजन आलं होतं, ते या बाजूला पर्क्युलेट झालं सगळं. सनलाईट पडल्यानंतर त्याला पुन्हा याच्यामध्ये बेंडिंग दिसलं. आणि त्यांनी कन्क्लुजन काय काढलं, ऑक्सिजन इज प्रेझेंट ऍट द शूट टिप एज वेल एज इन रूट टिप. असं रूट टिप मध्ये पण असतं. अँड दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर बेंडिंग. मग हे बेंडिंग का झालं, कारण हे जे हार्मोन आहे ते हार्मोन इकडेही पर्क्युलेट झालं, इकडेही पर्क्युलेट झालं. पण सनलाईट मुळे हे जे इकडच्या साईडचं हार्मोन होतं ते थोडंसं इनइफेक्टिव्ह झालं. आणि या साईडचं जे हार्मोन होतं ते इफेक्टिव्ह राहिलं, ऍक्टिव्ह राहिलं. आणि या साईडच्या हार्मोननी काय काम केलं, तर या साईडच्या हार्मोननी इकडचे सेल फक्त असे इलॉंगेट केले. म्हणजे लक्षात घ्या, इकडं पण सेल आहे आणि इकडं पण सेल आहे. पण या साईडच्या सेल मध्ये ऑक्सिजन गेल्यामुळे या सेलचे इलॉंगेशन झालं. म्हणजे लक्षात घ्या, ह्या दोन बाजू आहेत. समजा एकाच बाजूचं इलॉंगेशन झालं तर ह्या साईडची काय होणार आहे, लांबी उंची काय असेल ती वाढणार आहे या तुलनेत. आणि याचं प्रेशर कशावर पडणार आहे, एका बाजूला पडणार. आणि त्याच्यामुळे त्याला काय दिसलं, म्हणजे बेंडिंग हे सेल इलॉंगेशन मुळे होत आहे. आणि सेल इलॉंगेशनला जबाबदार कोण आहे, ऑक्सिजन. हे कुणी उडकून काढलं, इज नोन एज द FW. तर ही डिस्कवरी सांगितली जाते कोणाची, लक्षात. तर हे पहिलं हार्मोन, त्याला आपण ऑक्सिजन असं पुढं जे काही थायमन आणि पिनकर असेल मग त्यांनी ऑक्सिजनची डेफिनेशन सांगितली. म्हणजे आता सगळे हार्मोनचा विचार केला तर सगळे हार्मोन काय, हार्मोन्स आर केमिकली ऑर्गॅनिक सबस्टन्स which modifies some process. Okay, तो बायोलॉजी आहे ना, modify some process required in a very small concentration.
रेमेननी या ऑक्सिनची डेफिनेशन काय केलेली आहे? अकॉर्डिंग टू हिम और अकॉर्डिंग टू देम होण्यात दोघे जण होते. त्यांच्या म्हणण्यानुसार काय तर सगळे हार्मोन हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन कंटेंट. सगळे हार्मोन हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत की जे नॅचरली प्रोड्यूस होतात अँड दे विल इंटरफिअर द बायोलॉजिकल फेनॉमेनॉन अँड रिक्वायर्ड इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन. वनस्पतीने तयार केलेले हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, अतिशय कमी लागतात आणि ते बायोलॉजिकली प्रक्रियेवर परिणाम करतात. याला नाव दिलं त्यांनी हार्मोन. मग हे ऑक्सिन तसंच काम करतंय, सायटोकायनिन असंच आहे, कमीच लागणार आहे, नॅचरलीच तयार होईल आणि बायोलॉजिकल प्रोसेस इंटरफिअर. मग आता उदाहरणार्थ असं बघा, मी सांगितलं बेंडिंग झालं, समजा हे ठेवलंच नाही, ऑक्सिजन जाईल का? नाही. सनलाईट अलाउड केली तर बेंडिंग दिसणार आहे का? नाही. म्हणजे इथं काय लक्षात आलं? या ऑक्सिजन मुळे जी अपोजिट साइड आहे, इकडून सनलाईट येते, इकडची साइड म्हणजे डार्कर साइड आहे, पण डार्कर साइड मधलं हार्मोन इफेक्टिव्ह राहत आहे आणि तिथे या ठिकाणी काय होतंय? फक्त सेलचं इलॉंगेशन होतंय. म्हणजे या हार्मोननी काय काम केलंय? सेल इलॉंगेशन. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ऑक्सिन हा शब्द उच्चारणार आहात तेव्हा याचं फिक्स काम लक्षात ठेवायचं. ऑक्सिन इज अ हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन. कामच बाकी त्याची भरपूर काम आहेत, पण सगळ्यात महत्वाचं काम म्हणलं तर काय झालं? सेल इलॉंगेशन. आणि मग इथं काय झालं? या साईडचे सेल इलॉंगेट झालेले नाहीत, या साईडचे इलॉंगेट झाले. मग या साईडचे इलॉंगेट झाल्यामुळे प्रेशर याच्यावर पडलं आणि काय झालं? बेंडिंग झालं. आणि याला म्हणायचं ऑक्सिन. ऑक्सिनचा रोल आहे हा सेल इलॉंगेशन. सो दिस इज द हार्मोन ऑक्सिन. आता आपल्याला बघायचे ते म्हणजे या ऑक्सिनचे जे काही नॅचरल फॉर्म आणि आर्टिफिशियल फॉर्म. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं याच्यामध्ये, मी सांगितलं की ऑक्सिन हे नॅचरली तयार होतात, पण प्रत्येक वेळेस हे हार्मोन नॅचरली तयार होतील असं नाही. समटाइम्स these hormones are produced artificially also. मग ऑक्सिन काय? नॅचरली फाउंड ऑक्सिनला म्हणलं जातं इंडोल ऍसिटिक ऍसिड किंवा 3 इंडोल ऍसिटिक ऍसिड. तर ह्या तुम्ही म्हणणार आहात नॅचरली फाउंड ऑक्सिन. म्हणजे वनस्पतीमध्ये जे ऑक्सिन सापडतंय ते या इंडोल ऍसिटिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सापडतंय. सिमिलरली इथे याच्यामध्ये काही सिंथेटिक हार्मोन पण आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी आता तयार आहेत. सिंथेटिक म्हणजे लॅबोरेटरीमध्ये, फॅक्टरीमध्ये, रिसर्च लॅबमध्ये तयार केलेले आहेत आणि ते सध्या साधारणपणे 2 हार्मोन ते 3 हार्मोन यामध्ये सांगितले जातात. त्यातलं पहिलं आहे IBA इंडोल ब्युटेरिक ऍसिड, दुसरं आहे NAA आणि तिसरं आहे 2,4-D. तर हे लक्षात घ्या, इंडोल 3 ऍसिटिक ऍसिड हे नॅचरली फाउंड ऑक्सिन आणि हे जे आहे IBA इंडोल ब्युटेरिक ऍसिड, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड आणि 2,4-D 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड. आता हे 2,4-D जे ते काय तर सध्या 2,4-D आपल्याला माहिती आहे विडीसाइड आहे, म्हणजे ऊसासारखं पीक आहे. त्यातली जी काही डायकॉट वीड आहे म्हणजे लांब पानाची अशी मोठ्या पानाची वीड असतात, ते किल करायसाठी हे 2,4-D वापरतात. बघा त्याचा परिणाम ऊसावर होत नाही कारण ते स्पेसिफिक आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे केमिकल आहे हे केमिकल फक्त मोनोकॉट डायकॉट प्लॅंटची फोटोसिंथेसिस बंद पडतं. मोनोकॉट ऊस हा मोनोकॉट मध्ये त्याच्यावर याचा इफेक्ट होत नाही. मग असं 2,4-D जे आहे तेही ऑक्सिजन फक्त कसलं आहे? सिंथेटिक. आलं लक्षात? तर ह्याला म्हणायचं नॅचरल आणि सिंथेटिक अशा प्रकारचे या ठिकाणी ऑक्सिजन. आता या ऑक्सिजनचे रोल, आता ऑक्सिजन सापडतं कुठं तर त्याचा विचार करू की ऑक्सिजन साधारणपणे सापडतो. मी सांगितलं की ऑक्सिजन सापडतं हे शूट किंवा रूट अपायकल मेरिस्टेम, त्याला रॅम आणि सॅम सापडतं, तिथं सापडतं. दुसरं त्याचं ट्रान्सलोकेशन कसं होईल? आता हे जे काही हार्मोन आहेत, एस्पेशली या ऑक्सिजन सारखे जे हार्मोन असतात त्याचा जो काही ट्रान्सपोर्ट आहे
हा ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये या ठिकाणी जे काही फ्लोएम असेल त्याच्या माध्यमातून युजली लक्षात घ्या 5 हार्मोन आपण बघणार 5 मधले मोस्ट ऑफ हार्मोन हे फ्लोएमच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट होतील अगदी इथिलीन सारखे जे हार्मोन आहे ते मात्र डिफ्युजनच्या प्रक्रियेने ट्रान्समिट होईल पण हे उरलेले जे हार्मोन आहे ते फ्लोएमच्या माध्यमातून या ठिकाणी हे ट्रान्सपोर्ट होत असतात तर तो एक भाग याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या तर हे पहिलं याच्यामध्ये दुसरा काही हार्मोन ट्रान्सपोर्ट कसं होतं ह्या ट्रान्सपोर्टला म्हणतात बेसिपेटल ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्सपोर्टेशन मी सांगितलं हे हार्मोन तयार कुठे आहे इथं आहे त्याला नाव काय दिलं मी सॅम शूट अपायकल हे काय रूट अपायकल मेरिस्टेम रॅम मग हार्मोन जर इथं तयार झाला असेल इथं तयार झाला असेल आणि त्याची गरज इथं कुठं तर असेल तर ह्याची ट्रान्सपोर्ट कशी होते ह्याची ट्रान्सपोर्ट ही नेहमी बेसिपेटल होते म्हणजे काय मॉर्फोलॉजिकल अपेक्स टू बेस ह्यालाही काय म्हणतो आपण अपेक्स म्हणतो म्हणजे मॉर्फोलॉजिकल अपेक्स टू पुन्हा काय झाली बेस याला म्हणतात बेसिपेटल तर हे जे ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची जी मुवमेंट आहे ती बेसिपेटल आहे बेसिपेटलचा अर्थ लक्षात घ्या मॉर्फोलॉजिकल अपेक्स टू बेस हे टोक आहे म्हणजे हे काय आलं बेस आला का नाही पाया आला का आणि हे टोक आलं तर ह्याला काय म्हणेल पाया म्हणेल तर टोक इकडे वाढणारं असतं ते टोक असतं ते बरोबर आहे का वाढतंय का हे आणि वाढतंय का नाही मग याला काय म्हणायचं अपेक्स हे शूटच आहे म्हणून शूट अपेक्स हे रूटच आहे म्हणून रूट अपेक्स बरोबर आहे हे दोन अपेक्स आहे त्या दोन्ही ठिकाणी तयार होईल पण हे खालून वर येत आहे आणि हे वरून खाली येत आहे पण जरी असं असलं तरी त्या ऑर्गनच्या नुसार होत आहे पण मुवमेंट कशी आहे बेसिपिटल बेसिपिटलचा अर्थ मॉर्फोलॉजिकल अपेक्स टू बेस मॉर्फोलॉजिकल अपेक्स टू बेस याला काय म्हणायचं बेसिपिटल आलं लक्षात तर याला याच्यामध्ये ऑक्सिजनचे कसे ट्रान्सपोर्ट कशी होते ते लक्षात आता या ऑक्सिजनचे रोल काय आणि ऑक्सिजनचे इफेक्ट किंवा ज्याला आपण ऍप्लिकेशन म्हणूया म्हणजे हे ऑक्सिजन जे आहे ते प्लॅंट मध्ये काय काम करतील किंवा त्यांच्या प्रॉपर्टीवरून आपल्याला ते कसे उपयोगाला आहेत दॅट इज कॉल्ड ॲज द इफेक्ट म्हणजे फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन पहिलं लक्षात घ्या आता सगळ्यात पहिला सांगितला तो दिस इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर सेल इलॉंगेशन सेल इलॉंगेशनचा अर्थ काय तर सेलची लांबी वाढ मग सेलची लांबी वाढवण्यासाठी जे हार्मोन आहे मग लक्षात घ्या सेलचा नंबर वाढला तरी ग्रोथ आहे सेलचा साईज म्हणजे इलॉंगेट झाला तरी पण काय ग्रोथच आहे मग वनस्पतीची जर वाढ चांगली व्हायची असेल तर सेलचा साईज आणि नंबर दोन्ही वाढलं पाहिजे आणि मग नंबर सेलचा साईज वाढवण्यासाठी कोण जबाबदार आहे ऑक्सिजन म्हणजे वनस्पतीची जी वाढ आहे ती याच्यामुळे चांगली होणार आहे आपण जर हे वनस्पतीवर स्प्रे केलं तर ऑब्विसली काय होईल वाढ चांगली होईल तर त्याचा बेसिक रोल काय हा पहिला रोल याच्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या की इट इज रिस्पॉन्सिबल हार्मोन फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग दॅट इज सेल इलॉंगेशन दुसरं इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अपायकल डॉमिनन्स आता अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय असतं तर मग त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येतो त्याचा विचार समजा हे प्लॅंट आहे हे रूट आहे हे शूट आहे हे सांगितलं इथं हार्मोन असतं आता इथं पण हार्मोन आहे पण ते दाखवत नाही कारण आपल्याला अपायकल डॉमिनन्स फक्त बघायचं समजा हे प्लॅंट आहे इथं हार्मोन आहे आणि समजा इथं बड आहे व्हेजिटेटिव्ह बड इथं आहे की त्या बडपासून पुढे जाऊन तयार काय होणार आहे लिव्ज होतील ब्रँचेस होतील बरोबर आहे मग समजा ऑक्सिजन जर या टोकाला असेल इफ ऑक्सिजन इज प्रेझेंट ऍट द शूट अपेक्स देन presence of oxygen at the shoot apex will not responsible to develop bud म्हणजे काय जोपर्यंत वर इथं हार्मोन आहे तोपर्यंत याच्या खाली असणाऱ्या ज्या काही लॅटरल बड आहेत
त्या रुजत नाहीत, त्या डेव्हलप होत नाही. मग ब्रँचिंग तयार होईल का? नाही. मग काय करावं लागेल? हा जो वरचा पार्ट आहे हा आपल्याला कट करावा लागेल. कट केला की काय होईल? ह्या बड डेव्हलप होतील. ओके, ही जी फेनॉमेनॉन आहे याला काय म्हणायचं? अपायकल डॉमिनन्स. अपायकल म्हणजे शेंडा, अपेक्स. डॉमिनन्स म्हणजे सुप्तावस्था. त्या हार्मोनमुळे काय आलं होतं? ते बड सुप्तावस्थेत गेले. तो आपण कट केला की पुन्हा बड काय झाले? जर्मिनेट झाले. थोडक्यात आपण जेव्हा कुठले बाग वगैरे लावतो, उदाहरणार्थ शेवगा असेल बघा, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, काय करतो आपण? हे शेंडे आपण नेहमी कट करत असतो, बरोबर आहे? किंवा आता या दिवसामध्ये हरभरा आहे बघा आपल्याकडे, काय करतो आपण? हरभरा शेंडे कुठतो का नाही? शेंडे कुठल्यावर काय होतं? खाल्लं फुटतो का नाही तो? त्याला काय म्हणायचं? म्हणजे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ऑक्सिन प्लांट शोज अपायकल डॉमिनन्स. आलं लक्षात? तर हरभरा फोडायचं कारण असेल की हरभरा फोडल्याशिवाय फुटतो का चांगला? म्हणजे वाढ होते का? ब्रँचिंग चांगलं होतं का? नाही. म्हणून आता या दिवसाला आपण बघा हरभराला काय करतो? शेंडे काढतो का नाही? कारण शेंडा काढला म्हणजे काय असतं? ऑक्सिन आपण काढून टाकतो. ऑक्सिन काढलं की आपण काय होतं? लगेच रुजतं आणि त्याला भरपूर फांद्या तयार होतात. याला काय म्हणायचं? अपायकल डॉमिनन्स. हा दुसरा रोल याच्यामध्ये या ठिकाणी सांगितला जातो. तिसरा, इट इज रिस्पॉन्सिबल हार्मोन फॉर द ग्रोथ ऑफ शूट अँड रूट. तर ह्याचा बेसिक रोल काय? सेल इलॉंगेशन. आणि सेल रूट मध्ये पण आहेत आणि याच्यामध्ये पण आहेत. म्हणजे याची जी ग्रोथ आहे रूटची शूटची ती चांगली होते. तर हे तिसरा रोल आहे. जेव्हा आपण प्लॅन्टवर पॉवर स्प्रेड करूया तेव्हा आपोआप रूटची आणि शूटची जी ग्रोथ आहे ती याच्यामध्ये या ठिकाणी चांगली होते. तो एक भाग आहे. चौथा, इट इज रिस्पॉन्सिबल हार्मोन फॉर द फॉर्मेशन ऑफ द कॅलस. आता कॅलस नावाचा जो काही भाग आहे तो याच्यामध्ये या ठिकाणी काय असतो तो आपण बघूया. जेव्हा आपण टिश्यू कल्चर करतो, टिश्यू कल्चर म्हणजे मराठीमध्ये त्याला ऊती संवर्धन म्हणतात. ऊती संवर्धन म्हणजे काय? तर प्लॅन्टचा कुठलाही पार्ट घेतला जातो. समजा मी एवढा पार्ट घेतला, यातला कुठलाही मी दाखवलेला आहे, कुठलाही पार्ट घेतला तो टेस्ट ट्यूब मध्ये ठेवला मीडियम मध्ये. तर या मीडियम मध्ये ठेवलेल्या या सेल मधले इतकी फास्ट सेल होते आणि इथे एक ग्रुप ऑफ सेल तयार होते, याला कॅलस म्हणतात. मग ह्याची वाढ इथं फास्ट करण्यासाठी हे ऑक्सिजन वापरतात. लक्षात? तर हा एक याचा चौथा रोल याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं. पाचवा, याच्यामध्ये असणारं जे 2,4-D नावाचं जे ऑक्सिजन आहे, 2,4-डायक्लोरो डायफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड, इट इज युज्ड ऍज अ विडीसाइड एस्पेशली इन द मोनोकॉट क्रॉप. जी एकदल वर्गीय वनस्पती आहेत, पिकं आहेत, त्याच्यातली द्विदल वर्गीय जे पीड आहे ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला 2,4-D वापरावं लागतं. 2,4-D हे बेस्ट ऑक्सिजन आहे. लक्षात? तर हा एक रोल याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगतो. सहावा रोल याच्यामध्ये सांगितला तो ऑक्सिन्स आर युजफुल फॉर डेव्हलपमेंट ऑफ द सीडलेस फ्रूट दॅट इज कॉल्ड एज द पार्थेनोकार्पी. म्हणजे आता जर आपण बघितलं तर फळं कमीत कमी बिया किंवा बिया नसणारे असतील तर त्याला मार्केट व्हॅल्यू जास्त असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता पुन्हा आपण विचार करू की टोमॅटोचा. टोमॅटोमध्ये जर बिया नसतील तर ते केचपला वगैरे उपयोगाला स्वास्थ्य करायला एकदम चांगलं आहे. किंवा अगदी आपण संत्रा मोसंबीचा विचार करू. संत्र्या मोसंबीच्या बिया नेहमी कडू असतात. समजा त्यामध्ये बियाच नसत्या तर काय झालं असतं? त्याचं लगेच त्याचा ज्यूस करणं आपल्याला सोपं झालं असतं. तर इथे वेळी काय करावं लागतं? मध्ये बी सगळे वेगळे करावं लागतं. मग अशा वेळेस सीडलेस फ्रूटची मार्केट मिळाली असते. मग ऑक्सिजन समजा आपण त्या प्लॅन्टच्या फ्लावरवर स्प्रेड केलं तर फ्लावरवर स्प्रेड केल्यानंतर तिथं फर्टिलायझेशनची म्हणजे पॉलिनेशनची आवश्यकता येत नाही. विदाउट पॉलिनेशन, विदाउट फर्टिलायझेशन तिथं सीड फ्रूट तयार झालेलं असतं आणि ते फ्रूट विदाउट सीड असतं. याला म्हणायचं पार्थेनोकार्पी. तर आर्टिफिशियल पार्थेनोकार्पी, आर्टिफिशियल म्हणजे लादलेली.
काही फळं नॅचरली पार्थिनोकार्पिक असतात. बनाना बघा, केळामध्ये बी आहे का? नाही, ते नॅचरली. आता तुम्ही द्राक्ष बघता, सीडलेस आहेत, पण तरी पण छोटा का होईना बी असतात. टोमॅटोमध्ये छोटी का होईना, काकडीमध्ये छोटे आहेत. एवढं मोठं कलिंगड असलं तरी छोट्या पेपर सारख्या बिया आहेत, ते तयार केले आपण सीडलेस. ते कशाने तयार होते? तर हा एक रोल याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. तर तो एक भाग याच्यामध्ये या ऑक्सिनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितला. दुसरं, इट इज द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर द रूट इनिशिएशन, एस्पेशली इन द स्टेम कटिंग. आता पुन्हा आपण ऊसाचा विचार करूया. ऊसामध्ये लागवड करताना आपण ऊस घेतो, म्हणतात त्याचे छोटे छोटे स्टेम कटिंग करतो, 1 किंवा 2 बड असतील ते घेतो आणि ती कांडी जमिनीत फुटतो. 21 दिवसानंतर त्याला पुन्हा डोळे फुटतात, ते प्लॅन्ट तयार होतो. समजा आपण ही कांडी जर ऑक्सिजन मध्ये बुडवून घेतली तर रूट फॉर्मेशन लवकर होतं. 10-11व्या दिवसामध्ये त्याला डोळे खाली म्हणजे मुळं फुटून वर डोळा जो असेल तो फुटून वर आलेला असतो आणि प्लॅन्ट तयार झालेला असतो. त्याला म्हणायचं रूट इनिशिएशन. म्हणजे लवकर मुळं तयार होण्यासाठी ऑक्सिजन जे आहे ते याच्यामध्ये या ठिकाणी उपयोग आहे. आठवण आलंय काही हार्मोन आहेत. उदाहरणार्थ मी सांगितलं की नॅस्टॅलिक ऍसिड आर्टिफिशियल आहे, 2,4-D आर्टिफिशियल आहे. हे समजा आपण काही प्लॅन्ट मध्ये, म्हणजे उदाहरणार्थ पायनॅपल सारख्या प्लॅन्ट मध्ये जर आपण हे स्प्रेड केलं तर त्या पायनॅपलला जास्त नंबर मध्ये फुलं लागतात. ते थोडक्यात हे हार्मोन फ्लावर इनिशिएशन साठी उपयोगाला येते. तर कोणामध्ये? तर फ्लावर इनिशिएशन एस्पेशली या पायनॅपल मध्ये जास्त या ठिकाणी फुलं यायची असतील तर हे हार्मोन जर आपण स्प्रेड केलं तर तिथं जे काय फुलांची संख्या असेल ती याच्यामध्ये या ठिकाणी वाढली जाते. तर हा एक भाग याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आणि काही बियामध्ये जी डॉर्मन्सी आलेली असते ती डॉर्मन्सी कमी करण्यासाठी सुद्धा ऑक्सिजन. दिस इज द फर्स्ट हार्मोन दॅट इज कॉल्ड